नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला एप्रिल या महिन्याचा हप्ता येणार आहे. त्या हप्त्याच्या विषयी माहिती सांगणार आहे. काही महिलांना अपात्र केलं गेलेलं आहे, काही महिलांना पात्र ठेवलेलं आहे. कोणकोणत्या महिलांना अपात्र केलेलं आहे आणि कोणकोणत्या महिलांना पात्र ठेवलेलं आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एप्रिल या महिन्याचा हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे आणि कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे, अपात्र केलं आहे आणि पात्र ठेवलेलं आहे, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्या लाडक्या बहिणीने अपात्र केलेलं आहे त्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 व्हीलर किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलेलं आहे. आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा सर्व महिलांना मिळणार आहे. लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचा हप्ता एकत्रित सोडलेला होता आणि लाडक्या बहिणींना 1500 अधिक 1500 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. आणि आता एप्रिलचा हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. रामनवमीच्या वेळेस एप्रिलचा हप्ता सर्व महिलांना लगेचच मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे, सरकारने सांगितलेले आहे. आणि लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयेचा लाभ मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणीने 2100 रुपयेचा लाभ घ्यायचा आहे. ज्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणीने 1 एप्रिलला अर्ज करून द्यायचा आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये नक्की लाभ घ्यायचा आहे आणि 2100 रुपयेचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींना पात्र केलेलं आहे आणि त्या महिलांनी रेशन कार्ड अपात्र केलेलं आहे त्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्ड काढून घ्यायचं आहे. असल्यामुळे म्हणजे तुम्हाला आपल्या घरामध्ये 4 व्हीलर असल्यामुळे भावाची असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेला आहे आणि तुम्ही जर रेशन कार्ड वेगळे काढून घेतला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आपली रेशन कार्डची KYC असणं गरजेचं आहे. आधार कार्डची KYC असणं गरजेचं आहे आणि आपल्या घरामध्ये सरकारी नोकरीवर कोणीही नसणं गरजेचं आहे आणि आपल्या घरामध्ये सरकारी पेन्शनधारक म्हणजे अपंग असेल अशा सरकारी पेन्शनधारक असतील अशा सर्व लाडक्या बहिणींच्या घरामध्ये असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही. फोर व्हीलर नाही त्या लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार. म्हणजे एप्रिलचा हप्ता हा 2100 रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळणारच आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओमध्ये भरपूर माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्या माहितीचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा 6 ते 10 म्हणजे 6 तारखेला किंवा 10 तारखेला एप्रिलच्या मिळणार आहे. एप्रिलचा हप्ता तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि ज्या बहिणीने पैसे आलेले आता मेसेज येणार नाहीत, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेला मेसेज येत नाही त्या लाडक्या बहिणींनी आपले मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला घर बसल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही सर्व महिलांना कळणार आहे. खात्यामध्ये 6 किंवा 10 तारखेला 2100 रुपयेचा मेसेज येणार आहे जमा झालेला. सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आत्तापर्यंत 9 लाख महिलांना अपात्र केलं गेलेलं आहे. त्यामुळे 9 लाख महिलांना 3000 रुपयेचा लाभ मिळणार नाही. फेब्रुवारीचा आणि मार्चचा महिन्यामधील देण्याचे सरकारने ठरवलेले होते, कारण ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेले होते त्यांची पडताळणी चालू होती त्यामुळे अपात्र केलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींना घरामध्ये 4 व्हीलर आहे, सरकारी नोकरीवर आहे, 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं गेलेलं आहे. जानेवारी महिन्याचा 4 लाख महिलांना अपात्र केलेला आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 5 लाख म्हणजे सर्व महिलांना मिळून 9 लाख महिलांना अपात्र केलेलं आहे. आता मार्च महिन्यामध्ये किती महिलांना अपात्र केलं गेलेलं आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मार्च महिन्यामध्ये काही महिलांना
सांगितलेलं नाही. सरकारने पण मोठी घोषणा केलेली आहे. आता 50 लाख महिलांना अपात्र केलं जाणार आहे आणि राहिलेल्या महिलांना 2100 रुपयेचा हप्ता देण्याचं ठरवलेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आलेली आहे. सरकारने आणि आता सर्व लाडक्या बहिणींना आनंदात 2100 रुपये देण्याचे ठरवलेले आहे. ज्या महिलांना अपात्र केलेलं आहे त्या महिलांना अपात्र केलेलं आहे त्या महिलांकडून आतापर्यंत पैसे जेवढे घेतलेले आहेत तेवढे माघारी घेण्याचे निर्णय अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे आणि ही योजना कायमस्वरूपी राहावी म्हणजेच लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राहावी अशी घोषणासुद्धा केलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयेचा लाभ मिळणार आहे असे सांगितलेलं पण आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता हा 6 ते 10 तारखेला जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आपला फोन नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि घरबसल्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आले का नाही लगेचच कळणार आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.